जे MCQ सेशन आहे हे इम्पॉर्टंट असेल किंवा यामधले MCQ खूप जास्त महत्त्वाचे असतील तुमच्या येणाऱ्या एक्झाम पॉइंट वाईज. क्लिअर. यासोबतच आपली जी टेस्ट सिरीज आहे ती पण आपण उद्यापासनं म्हणजेच 5 तारखेपासनं लॉन्च करतोय. तुमच्या त्या पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ती अवेलेबल मिळेल. सो लेट्स हॅव अ फर्स्ट MCQ. इट्स व्हेरी सिम्पल वन, जो की तुम्हाला ATP 2022च्या पेपरला विचारला गेलाय. पुन्हा एकदा सांगतोय, कीप इन माइंड आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. 100 क्वेश्चन्स आणि आपल्याकडे फक्त 36 सेकंद आहेत. ओके, 1 तास आपल्याकडे आहे. त्यामुळे जर का तुम्ही याचा विचार केला तर तुम्हाला एक क्वेश्चन हा 36 सेकंद मध्ये सॉल्व करावा लागेल. त्याच हिशोबाने तुम्ही मला आन्सर करायचा आहे किंवा आन्सर द्यायचा आहे. सांगा पटकन आन्सर सांगा. ओके, गुड. चलो गुड. सो लेट्स सी, ऑप्शन 3 इज करेक्ट. हा जो ऑप्शन 3 आहे मित्रांनो, हा 3 करेक्ट आहे. का बरं? कारण की सबस्टेन्शियल नेचर ऑफ मॉडिफिकेशन आहे. सबस्टेन्शियल नेचर ऑफ मॉडिफिकेशन काय सांगतो की जर का एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये नवीन रिझर्वेशन येत असेल आणि तो प्रिव्हियसली अफेक्टेड नाही आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड काय आहे? प्रिव्हियसली नॉट अफेक्टेड. नॉट अफेक्टेड हा वर्ड खूप महत्वाचा आहे, कारण इथे इन केस जर का तो व्यक्ती इफ लँड इज प्रिव्हियसली अफेक्टेड तर त्याला तुम्ही सबस्टेन्शियल नेचर किंवा सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन म्हणू शकत नाही. क्लिअर. तर ती जमीन जी की प्रिव्हियसली अफेक्टेड नसायला पाहिजे, ती लँड प्रिव्हियसली अफेक्टेड नसायला पाहिजे आणि नवीन रिझर्वेशन्समुळे रोड असू दे किंवा एखादा अजून वेगळ्या पद्धतीचं रिझर्वेशन असू दे, त्यामुळे जर का अफेक्टेड होत असेल फर्स्ट टाइम, त्याला तुम्ही काय बोलता? सबस्टेन्शियल नेचर. त्यामुळे ऑप्शन 3 हा करेक्ट आहे, जो की तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवर जे काही PYQs अवेलेबल आहे 2022च्या ATP मध्ये, तिथे पण हा क्वेश्चन बघायला तुम्हाला मिळेल. क्लिअर. सो लेट्स हॅव अ फर्स्ट MCQ. What is the time frame for a planning authority to prepare a draft development plan after the commencement of the act, not later than 1 year, not later than 2 years, not later than 3 years, not later than 5 years? Come on. याचा आन्सर काय आहे ते पटकन सांगा. ऑब्वियसली तुम्हालाही माहित आहे की कोणत्याही केसमध्ये तो ऍक्ट लागू झाला तेव्हापासून 3 वर्ष हा त्याचा टाइम पिरियड असतो. एक्झॅक्टली. ओके. सो नॉट लॅटर दॅन 3 इयर्स. सो विदिन अ 3 इयर्स तुम्हाला काय करायचंय? तशा पद्धतीच्या टाइम फ्रेम मध्ये ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन रेडी करून तो पब्लिश करा, सबमिट करावा लागतो अप्रुव्हलसाठी. क्लिअर. ओके, चलो गुड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग टास्क इज नॉट रिक्वायर्ड of a planning authority after the commencement of the act? Okay, which of the following task is not required of a planning authority after the commencement of the act? Carrying out a survey, preparing an ELU, reviewing regional plan, then submitting quarterly progress report to the state government. Clear? व्हॉइस प्रॉब्लेम सगळ्यांना आहे का? एकदा क्लिअर करून द्या. ओके, चलो ठीक आहे. बघा, या केसमध्ये काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग टास्क इज नॉट रिक्वायर्ड ऑफ अ प्लॅनिंग ऑथॉरिटी आफ्टर द कमेन्समेंट ऑफ द ऍक्ट. सगळ्यात सुरुवातीला की त्यांना सर्वे करावाच लागतो, ELU प्रिपेअर करावा लागेल आणि त्याचा रिपोर्ट क्वार्टरली तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटला पाठवावा सुद्धा लागतो. पण या केसमध्ये रिव्ह्यू रिजनल प्लॅनचा घेणं हे काय प्लॅनिंग ऑथॉरिटीचं काम नाहीये. क्लिअर. हे काम प्लॅनिंग ऑथॉरिटीचं नाहीये. हा, प्रोव्हिजन्स ऑफ रिजनल प्लॅन ती कंडिशन्स आहे, पण ती कधी आहे? इफ देयर इज नीड ऑफ मॉडिफिकेशन, त्या केसमध्ये तसे प्रोव्हिजन्स. पण त्याचा रिव्ह्यू घेणं रिजनल प्लॅनचा हे काय प्लॅनिंग ऑथॉरिटीशी काही घेणं देणं नाहीये. त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट येणार.
ऑप्शन सी 2 ला करेक्ट येतोय. क्लियर. नेक्स्ट थर्ड, व्हॉट इज द टाइमलाइन for a planning authority constitute after the commencement of act to prepare and submit a draft development plan to the state government. क्वेश्चन तोच आहे, फक्त याची ना भाषा बदलवली आहे किंवा कोणत्या पद्धती त्याला विचारला जाऊ शकतो ते सांगितलंय त्यांनी. क्लियर. कन्फ्यूज होऊ नका, क्वेश्चन सेमच आहे, फक्त त्यांनी थोडा लँग्वेजचा बदल केलाय, ज्यामध्ये एकदा प्रॉपरली बघून घ्या. पुन्हा ऑप्शन तेच राहणार, ऑब्वियसली नॉट लॅटर दॅन 3 years. क्लियर. हाच टाइमलाईन आहे प्लॅनिंग ऑथॉरिटीला. एखादी प्लॅनिंग ऑथॉरिटी झाल्यानंतर तशा पद्धतीने 3 वर्षाच्या आत ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन स्टेट गव्हर्नमेंटकडे अप्रूव्हलसाठी पाठवावा लागतो. सो ऑप्शन सी इज करेक्ट. 4, व्हॉट ॲक्शन कॅन बी टेकन इफ अ प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल्स to declare its intention to prepare a development plan or fails to submit the draft development plan to the state government within a specified period. Question number 4. The concerned divisional joint director or deputy director of a town planning and valuation department will carry out the necessary survey and the preparation of the development plan. The planning authority will be dissolved. The state government will appoint a new planning authority. The matter will be escalated to the central government for resolution. बरोबर. बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट की आपण यामध्ये कुठेही सेंट्रल गव्हर्नमेंटला बघत नाही, म्हणून हे बरोबर नाही. प्लॅनिंग ऑथॉरिटी डिझॉल्व होते असं कधीच शक्य होत नाही. बरोबर आहे. प्लॅनिंग ऑथॉरिटी डिझॉल्व झाली हे शक्य होणार नाही. स्टेट गव्हर्नमेंट विल अपॉइंट न्यू प्लॅनिंग ऑथॉरिटी. प्लॅनिंग ऑथॉरिटी अपॉइंट नाही करू शकत. ओके. एखादा ऑफिसर अपॉइंट करणं शक्य आहे, ऑलरेडी प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे तिथे, त्यामुळे नवीन प्लॅनिंग ऑथॉरिटी तिथे अपॉइंट करणं शक्य नाही. स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी करू शकतात, पण कोण्या केसमध्ये? फॉर दॅट पर्टिक्युलर नेचर ऑफ वर्कसाठी. बरोबर आहे. SPAचं तशा पद्धतीचं काम असायला पाहिजे तरच ते करेल. म्हणजेच ऑप्शन ए हा करेक्ट आहे. ओके. जर का दिलेला टाइम पिरियड म्हणजे 3 years प्लस एक्सटेंडेड पिरियड मध्ये जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी तो प्लॅन प्रिपेअर करायला फेल होत असेल, तर त्या केसमध्ये अशा पद्धतीने नवीन ऑफिसर अपॉइंट केला जातो, जो की डिव्हिजनल जॉईंट डायरेक्टर असू शकतो, डेप्युटी डायरेक्टर असू शकतो टाउन प्लॅनिंग अँड व्हॅल्युएशन डिपार्टमेंटचा, किंवा एखादा ऑफिसर ज्याची रँक ADTP पेक्षा खाली नसायला पाहिजे, कमी नसायला पाहिजे, त्याला तिथे अपॉइंट केला जाऊ शकतो किंवा करता येतो. 4 ला ए बरोबर. 5th, अकॉर्डिंग टू द ऍक्ट, what is the consequence if a planning authority fails to declare its intention to prepare a development plan within a specified period? बघा, सेम क्वेश्चन आहे, क्वेश्चन सेम आहे, फक्त लँग्वेज बदलवलेली आहे, चेंज केलेली आहे. सिंपल उत्तर तुम्हाला माहित असायला पाहिजे किंवा सिंपल याच्यात उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. पुन्हा जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी नसेल करत, तर स्टेट गव्हर्नमेंट एखाद्या ऑफिसरला तिथे अपॉइंट करेल. म्हणजेच ऑब्वियसली ऑप्शन सी हा करेक्ट येतो. क्लियर. सो 5 ला सी करेक्ट. 6, what is the responsibility of the officer nominated by the divisional joint director or a deputy director of the town planning and valuation department? त्याची काय रिस्पॉन्सिबिलिटी असेल? कंडक्ट अ पब्लिक हिअरिंग ऑफ द डेव्हलपमेंट प्लॅन, prepare a quarterly report on the progress of development plan, undertake necessary survey and prepare the development plan, approve the final development plan. ऑब्वियसली बघा, अप्रूव्ह करायचं काम कोणाचं आहे? स्टेट गव्हर्नमेंटचं आहे. बरोबर आहे. कंडक्ट अ पब्लिक हिअरिंग कोण करणार? ऑब्वियसली प्लॅनिंग कमिटी करणार. कोण करणार? प्लॅनिंग कमिटी करणार. हे काम कोणाचं आहे? प्लॅनिंग कमिटीचं. प्रिपेअर अ क्वार्टरली रिपोर्ट ऑन द प्रोग्रेस ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन, हा त्याच्याशी थोडाफार रिलेटेड आहे. बी ऑप्शन रिलेटेड आहे,
पण कधी रिलेटेड आहे? पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला त्याचा सर्वे करावा लागेल, प्रिपेअर द डेव्हलपमेंट प्लॅन, आणि याच गोष्टीचा तुम्हाला रिपोर्ट स्टेट गव्हर्नमेंटला क्वार्टरली पाठवावा लागतो. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट येतं. म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट आहे. क्लियर? नेक्स्ट 7. आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ इंटेन्शन टू प्रिपेअर द डेव्हलपमेंट प्लॅन, every PA or TPO should prepare the ELU within 2 years, 1 year, 6 months, 60 days. बरोबर आहे. आय थिंक सेक्शन नंबर 24 मध्ये TPO आपण अपॉइंट करतो आणि 25 मध्ये तो सर्वे आणि त्याची रोल सांगितलेले आहेत. तर त्या केसमध्ये ऑप्शन्स आर करेक्ट. यस, गुड. चला, छान अभ्यास चालू आहे. सो ऑप्शन्स आर ए बिल्कुल नाही, बी पण नाही, सी पण नाही. ओके, 6 मंथ. किती आहे? 6 मंथ. आणि यामध्ये पुन्हा जर का ही प्रोसेस कंप्लीट होत नसेल, ELU किंवा प्रिपेअर होत नसेल, तर यासाठी पुन्हा 1 वर्षाचं ॲग्रिगेट होल इयर 1 इयरचं अशा पद्धतीने एक्सटेन्शन सुद्धा दिलं जातं. क्लियर? सो अशा पद्धतीचं +1 इयर एक्सटेन्शन सुद्धा दिलं जातं. चलो, 7 ला सी करेक्ट. 8. इफ प्लॅनिंग ऑथॉरिटी PA or officer is of opinion that any modification is required in the draft development plan DP when regional plan is in the final stage, then the PA should seek permission from. Obviously, या आधी पण आपण याच्यावर बोललेलो आहोत. क्लियर? कोणाकडनं परमिशन घ्यायला पाहिजे? इन केस ऑफ रिजनल प्लॅन फायनल आहे, फायनल स्टेजमध्ये आहे, म्हणजे फायनल झालेला आहे आणि त्या केसमध्ये काही मॉडिफिकेशन करायचे आहे ड्यू टू द इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन विथ रिस्पेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ रिजनल प्लॅन. या केसमध्ये जर का तो रिजनल प्लॅन जर का ड्राफ्ट प्रोसेसमध्ये असेल, ड्राफ्ट रिजनल प्लॅन असेल, तर ऑब्व्हियसली रिजनल प्लॅनिंग बोर्ड हे एक्झिस्टमध्ये आहे. मग त्यासाठी तुम्हाला RPB मध्ये जावं लागेल. पण जर का हा फायनल रिजनल प्लॅन मध्ये असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटकडे जावं लागेल. म्हणजेच ऑप्शन सी हा करेक्ट येणार. क्वेश्चन नंबर 8 ला सी करेक्ट. नेक्स्ट, व्हॉट टाइप ऑफ ऑथॉरिटी डज अ नॉमिनेटेड ऑफिसर हॅव इन completing the task of preparing the development plan? What type of authority does a nominated officer have in completing the task preparing the development plan? बघा, जो कोणी नॉमिनेटेड ऑफिसर असेल, म्हणजे डिव्हिजनल किंवा डेप्टी किंवा जो ADTP पेक्षा खाली नाही आहे, ADTP पेक्षा खाली नाही, त्याला राहिलेला जो टास्क आहे तो पूर्ण करण्यासाठी कोणत्या पद्धतीची ऑथॉरिटी किंवा पॉवर त्याला दिले जातात. ओके, सो एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी ओनली तर शक्यच नाही, कारण की तो नॉमिनेटेड ऑफिसर आहे. त्यानंतर फुल ऑथॉरिटी इक्विव्हॅलेंट टू दॅट द प्लॅनिंग ऑथॉरिटी. एक्झॅक्टली बरोबर आहे. ऑप्शन बी हा एक्झॅक्टली बरोबर आहे. त्या नॉमिनेटेड ऑफिसरला, जो कोणी ऑफिसर असेल इन्स्टेड ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटी, त्याला राहिलेलं सगळं काम करण्यासाठी जो पॉवर किंवा ऑथॉरिटी दिली जाते ती एक्झॅक्टली जी की प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे असेल, ती पूर्ण ऑथॉरिटी त्या पर्टिक्युलर ऑफिसरला दिली जाते. अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट पॉवर ऑथॉरिटी ही विल कंप्लीट द रिमेनिंग वर्क. ओके, सो ऑप्शन बी ही करेक्ट आहे. ॲडवायझरी ऑथॉरिटी बिलकुल नाही, तो काम करणार आहे म्हणून ॲडवायझरी करू शकत नाही. आणि प्लॅनिंग ऑथॉरिटी इज नॉट द ज्युडिशियल फॉर्मॅट. हा काही ज्युडिशियल नाही आहे. क्लिअर? त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट येतो. नेक्स्ट 10. हाऊ इज द कॉस्ट ऑफ कंप्लीटिंग the remaining task of preparing the development plan recovered? How is the cost of completing the remaining task of preparing the development plan recovered? Okay. Yes. बघा, या केसमध्ये काय म्हणतायत की जर का एखादं काम राहिलेलं असेल आणि ते जर का पूर्ण करत असेल, तर मग डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी जो काही फंड लागत असेल, कॉस्ट लागत असेल, ती कोणाकडनं घेतली जाते? सो ऑब्व्हियसली डेव्हलपमेंट प्लॅन हा एका पर्टिक्युलर प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत येतो. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, त्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट कधीच फंडिंग करत नाही.
स्टेट गव्हर्नमेंट फंडिंग करू शकत नाही. स्टेट गव्हर्नमेंट लोन देऊ शकतं पण फंडिंग डायरेक्टली करणार नाही. त्यामुळे हे ऑप्शन तर चुकून घेऊ नका. ए वाले. बाय लिव्हिंग द फाईन्स ऑन द प्लॅनिंग ऑथॉरिटी. फाईन वगैरे काय असा केला जात नाही. ओके. त्यानंतर थ्रू द पब्लिक डोनेशन. पब्लिक डोनेशन नाही, पब्लिक कॅन पे द टॅक्सेस ओनली. ओके. डोनेशन्स वगैरे काय करू शकत नाही फॉर द डेव्हलपमेंट प्लॅन, टू प्रिपेअर द डेव्हलपमेंट प्लॅन. सो फ्रॉम द फंड्स ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटी, जे काही फंड्स प्लॅनिंग ऑथॉरिटीकडे आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला हा डेव्हलपमेंट प्लॅन कम्प्लीट करावा लागतो. ओके. तो तुमच्याकडनं डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी जी काही प्रोसिजर असेल ती कंप्लीट करण्यासाठी त्याची रिकव्हरी ही डेव्हलपमेंट प्लॅन नुसार केली जाते. यासोबतच आपण एक अजून कंडिशन बघितली होती, जर का स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी जर का डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व्ह होत असेल किंवा त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या ज्युरिडिक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होत असेल तर स्टेट गव्हर्नमेंट तशा पद्धतीने त्या स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला द्यायला लावतं. ते डिटरमाइन करतं स्टेट गव्हर्नमेंट. जर का तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटने दिलेल्या नोटीसनुसार 30 दिवसाच्या आत जर का तुम्ही देत असेल ॲट वन टाइम किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये, देन वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही. पण जर का त्यामध्ये तुम्ही डिले करत आहे, फेल होत आहे किंवा तुम्ही देत नाही तर स्टेट गव्हर्नमेंट जो कोणी त्या प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये अकाउंटंट असतो किंवा ज्याच्याकडे पैशाचा व्यवहार आहे किंवा चीफ ऑफिसर असू शकतो त्याला डिरेक्टली सांगू शकतं की या SPA ला तुम्हाला एवढं कॉन्ट्रीब्युशन देणं आहे आणि ते तुम्हाला आत्ताच द्यायचं आहे. क्लिअर. सो अशा पद्धतीने कोणत्याही केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटीला तो फंड्स द्यावा लागतो किंवा त्याच्याकडनं रिकव्हर केला जाऊ शकतो. त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट आहे. 11. व्हॉट डज द टर्म लॅप्सिंग रेफर टू इन द ऍक्ट. लॅप्सिंगचा मिनिंग या ऍक्ट नुसार काय होतो. लॅप्स होतोय म्हणजे काय होतोय, नेमकं काय होतोय. लॅप्स होतोय म्हणजे काय होतोय आपण बघितलंय ना. क्वालिटी स्टँडर्ड्स इथे कुठेही घेणं देणं नाही आहे. क्वालिटी स्टँडर्डचं इथे कुठेही घेणं देणं नाही आहे. टर्मिनेटिंग द प्रोजेक्ट परमनंटली नाही. लॅप्स होते म्हणजे टर्मिनेट होते असं नाही आहे. प्रोजेक्टचा जो काही ओरिजिनल फॉर्मॅट आहे तो तसाच ठेवला जातो, त्यामध्ये कुठे चेंज केलं जात नाही. ओके. किंवा एक्सपेंडिंग ऑल अलोकेटेड फंड्स हे पण नाही आहे. यामध्ये काय होतं, लॅप्स होणं म्हणजे काय, जो की टाइम लिमिट तुमच्यासाठी घालून दिलेला आहे तो कुठेतरी संपतोय. ओके. सो एक्सिडिंग द टाइम लिमिट सेट बाय द ऍक्ट हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे, ज्यामध्ये ऑप्शन ए हा करेक्ट येतो 11 साठी. क्लिअर. जो की तुम्हाला टाइम लिमिट दिलेला आहे त्या टाइम लिमिटच्या जर का आतमध्ये किंवा एक्सटेन्शन दिलाय त्याच्या आतमध्ये जर होत असेल तर वेल अँड गुड. अदरवाईज तो लॅप्स होतोय किंवा तो एक्सिड झालेला आहे टाइम लिमिट, त्यामुळे त्याला आपण लॅप्सिंग ही टर्म यूज करतो. नेक्स्ट 12. द ऑथॉरिटी टू स्पेसिफाय द पिरियड विदिन विच नॉमिनेटेड ऑफिसर assumes the power and duties of the planning authority during the preparation of development plan. पुन्हा सेम क्वेश्चन आहे. थोडं फक्त आन्सर प्रॉपर चेक करा. द ऑथॉरिटी टू स्पेसिफाय द पिरियड विदिन विच नॉमिनेटेड ऑफिसर अज्युम. नाही, कोणती ऑथॉरिटी आहे जे की नॉमिनेटेड ऑफिसरला टाइम पिरियडची मर्यादा घालून देते, त्याला पॉवर ड्युटीज परफॉर्म करून देते. बघा क्वेश्चन प्रॉपर समजून घ्या. विच ऑथॉरिटी टू स्पेसिफाय द पिरियड विदिन विच द नॉमिनेटेड ऑफिसर अज्युम द पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटीज ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. अशी कोणती ऑथॉरिटी आहे की जी तुम्हाला किंवा त्या नॉमिनेटेड ऑफिसरला टाइम पिरियड घालून देते, त्याला पॉवर्स त्याची ड्युटी परफॉर्म करण्यासाठी ठरवून देते. या केसमध्ये लक्षात ठेवायचं, या पर्टिक्युलर केसमध्ये डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर इज द रिस्पॉन्सिबल फॉर द ऑल ओव्हर कंडिशन. क्लिअर. सो डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर ज्याला आपण DTP बोलतो, लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा जर का तुमच्या लक्षात राहत नसेल तर. सो DTP इज द ऑथॉरिटी टू स्पेसिफाय द पिरियड विदिन विच द नॉमिनेटेड ऑफिसर assume the powers and duties of a planning authority. Clear?
डोक्यात फिट करून ठेवा. नेक्स्ट आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 13. व्हॉट इज द मॅक्झिमम ड्युरेशन फॉर विच द स्पेसिफाईड पिरियड अंडर द फर्स्ट प्रोव्हिजो कॅन एक्सटेंड ॲज पर ॲक्ट? What is the maximum duration for which the specified period under the first proviso can extend as per the act? It can be extended indefinitely until the development plan is completed. It can be extended up to the double the original period stipulated under the relevant section. It cannot exceed the original period stipulated under the relevant section. It can be extended as the discretion of the nominated officer. बघा, जो सपोज इन केस जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी ते काम करायला किंवा जो काही ॲक्टच्या अंतर्गत तो डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी जर का फेल होत असेल, तर जो कोणी नवीन अपॉइंट केलेला ऑफिसर असतो त्याला मॅक्झिमम टाइम पिरियड जो काही आहे किंवा मॅक्झिमम ड्युरेशन आहे ज्यासाठी त्याला अपॉइंट केलंय ते किती मिळेल? तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला प्रॉपरली की इनडिफायनेटली तर अख्ख्या ॲक्टमध्ये कुठेच नाही आहे. डबल हाय वर्ड आपण आजपर्यंत कधी बघितला नाही आत्तापर्यंतच्या केसमध्ये की डबल हा वर्ड कधी आलाय. ओके, आता यामध्ये काय, कोणत्याही पद्धतीचा एक्सिट टाइम पिरियड मिळत नाही त्याला. ओरिजिनल टाइम पिरियडमध्येच जो काही टाइम पिरियड आधीचा होता त्याच टाइम पिरियडमध्ये त्याला तशा पद्धतीने काम करावं लागतं आणि जे काही वर्क असेल ते परफॉर्म करणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑप्शन ए पण नाही, बी पण नाही आणि सी हा करेक्ट आहे. इट कॅन बी एक्सटेंडेड ॲट द डिस्क्रिशन ऑफ द नॉमिनेटेड ऑफिसर. स्वतःच्या मनाने असा काही टाइम पिरियड वाढून घेता येत नाही. त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट असतो. क्लिअर? स्वतःच्या जो काही नॉमिनेटेड ऑफिसर आहे त्याच्या मनाने काय होणार नाही, त्याला पाहिजे तसा. त्यामुळे जो काही ओरिजिनल टाइम पिरियड असेल, जो काही स्टिप्युलेटेड टाइम पिरियड आहे त्याच पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये तुम्हाला हे कंप्लीट करणं आहे. ओके, नेक्स्ट 14. What happens the development plan prepare for an area if a local authority which is a planning authority undergoes conversion, amalgamation or subdivision? What happens to the development plan prepared for an area if a local authority which is a planning authority undergoes conversion, amalgamation or subdivision? काय होऊ शकतं बघा, जर का एखादी प्लॅनिंग ऑथॉरिटी किंवा ती लोकल ऑथॉरिटी जर असेल तर त्या केसमध्ये तिचं कन्व्हर्जन होत असेल किंवा म्हणजे 1:2 होत असेल किंवा त्या ओरिजिनल प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये काहीतरी ॲड होत असेल म्हणजे अमालगमेशन होत असेल किंवा त्याचं 2 तुकडे होत असेल, 1/2 किंवा एक भाग दुसऱ्या भागात जात असेल, या केसमध्ये काय होईल? इट इज डिझॉल्व्ड अँड अ न्यू प्लॅन इज क्रिएटेड. बिलकुल नाही, आपण डायरेक्ट नवीन प्लॅन तयार करत नाही. ओके, इट रिमेन अनचेंज रिगार्डलेस ऑफ द चेंजेस इन द लोकल ऑथॉरिटी. अनचेंज तसा ठेवत नाही. तसाच कसा ठेवणार आहे? जर का एखादा पार्ट निघून गेला तर त्याला ऑटोमॅटिकली आपण काय करतो, तो विड्रॉ होऊन जात असतो. बरोबर आहे? किंवा जर का नवीन एखादा एरिया जर का प्लॅनिंग ऑथॉरिटीमध्ये इन्क्लूड होत असेल तर त्या संबंधित त्याच्यासाठी सेपरेट करतो किंवा मिक्स करत असतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे हा रिमेन अनचेंज येणार नाही. इट इज मॉडिफाईड अकॉर्डिंग टू द प्रिफरन्स ऑफ द न्यू लोकल ऑथॉरिटी. न्यू लोकल ऑथॉरिटीच्या मनाने कसं काय होणार आहे? ॲज पर द प्रिफरन्स ऑफ न्यू ऑथॉरिटी नाही होणार. बरोबर आहे? स्टेट गव्हर्नमेंट विल डिसाइड फॉर द अल्टरेशन और मॉडिफिकेशन प्रोसेस. आणि या केसमध्ये जे अप्रुव्हल आहे ते स्टेट गव्हर्नमेंटनुसार मिळेल ज्या केसमध्ये अल्टरेशन किंवा मॉडिफिकेशन करायचं असेल. त्यामुळे इट इज सब्जेक्टेड टू अप्रुव्हल बाय द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अल्टरेशन अँड मॉडिफिकेशन. जर का त्यामध्ये येत असेल नवीन शहर, सपोज एखादा डीपी आहे आणि यामध्ये काही इथले भाग जो आहे हा ॲड होणार आहे, मग याचा जर का ड्राफ्ट डीपी असेल तर तुम्ही याच्यासोबत मिक्स करू शकता किंवा मग याचा नवीन तयार करा बट विथ द अप्रुव्हल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. क्लिअर? म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट आहे. ऑप्शन डी हा 14 साठी डी करेक्ट येणार. नेक्स्ट 15 काय सांगतोय बघा. व्हॉट डिटरमाइन्स
the alteration and modification made to the development plan. What determines the alteration and modification made to the development plan when local authority undergoes conversion, amalgamation or subdivision? What determines the alteration and modification made to the development plan? The discretion of the director of town planning, the preference of the new local authority, the recommendation from the planning authority, public references. सांगा. गुड गुड. चला बरोबर येत आहे. बघा, डिस्क्रिप्शन ऑफ द DTP वाल्यांकडून येणार नाही, न्यू लोकल ऑथॉरिटी तर बिलकुलच येणार नाही, आणि पब्लिक रेफरन्सेस नुसार पण नाही. रिकमेंडेशन फ्रॉम द प्लॅनिंग ऑथॉरिटी, तशा पद्धतीचं रिकमेंडेशन जे आहे हे प्लॅनिंग ऑथॉरिटीकडनं घ्यावं लागेल. सो 15 ला सी करेक्ट येणार. 15 ला सी करेक्ट येणार. लक्षात ठेवायचं. ऑप्शन सी इज करेक्ट फॉर द क्वेश्चन नंबर 15. क्लियर. नेक्स्ट 16. What purpose does the provision for alteration and modification serves in the act for local authority changes? It invalidates the existing development plan, to ensure the consistency with the new local authority's objectives, to delay the implementation of development plan, to create the confusion among the stakeholders. What purpose does the provision for alteration modification serve in the act for a local authority? ओके, या केसमध्ये जी काही कन्सिस्टन्सी आहे, जी लोकल ऑथॉरिटीच्या ऑब्जेक्टिव्ह नुसार असेल ती फॉलो केली जाते, किंवा त्याच्यानुसार इन्शुरन्स जे काही आहे ती मिळायला पाहिजे. सो ऑप्शन बी काय आहे? टू एन्श्युअर द कन्सिस्टन्सी विथ द न्यू लोकल ऑथॉरिटीज अँड ऑब्जेक्टिव्ह. ऑप्शन बी इज करेक्ट. गुड. मोस्ट ऑफ द लोकांनी बी करेक्ट केलेला आहे. नेक्स्ट 17. What is the primary purpose of development plan according to the provided act? Okay. What is the primary purpose of development plan according to provided act? To determine geographical boundaries of the planning authority, to regulate the use of land and guide its development within a planning authority's area, to allocate the fund of infrastructure development, to appoint officials responsible for land management. खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. 17 साठी ऑब्वियसली जिओग्राफिकल बाउंड्री फाइंड आउट करणं हेच काय आपल्या प्लान डेव्हलपमेंट प्लानचं काम नाही. अलोकेट द फंड्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बिलकुल नाही. टू अपॉइंट ऑफिशियल लँड मॅनेजमेंटसाठी नाही. टू रेग्युलेट द यूज ऑफ लँड अँड गाईड इट्स डेव्हलपमेंट विदिन अ प्लॅनिंग ऑथॉरिटी एरिया. सो 17 ला हा बी करेक्ट येतो मित्रांनो. क्लियर. 17 साठी बी करेक्ट येणार. गुड. नेक्स्ट 18 काय सांगतो? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द मॅटर दॅट अ डेव्हलपमेंट प्लान शुड प्रोव्हाइडेड फॉर ॲज पर ॲक्ट. Which of the following is not included in the matter of development plan? Allocation of land for a residential purpose, designation of land for a public purpose like school and hospital, allocation of fund for a public infrastructure project, designation of land for a recreational purpose. तुम्हाला माहित आहे हे आपण कुठे स्टडी केलं होतं? सेक्शन नंबर 22 मध्ये केलं होतं, बरोबर आहे, ज्यामध्ये आपण बघितले होते की कॉन्टेंट्स ऑफ डेव्हलपमेंट प्लान काय होते. त्या बेसिसवर आपण हे स्टडी केलं होतं, ज्यामध्ये लँड अलोकेट करून देणं रेसिडेन्शियल पर्पजसाठी हे पण काम होतं. डेजिग्नेशन ऑफ लँड फॉर अ पब्लिक पर्पज लाईक स्कूल वगैरे साठी, किंवा डेजिग्नेशन ऑफ लँड फॉर अ रिक्रिएशनल पर्पजेस. पण कुठेही अलोकेशन ऑफ फंड्स फॉर अ पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर हे नव्हतं. किंवा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फंड अवेलेबल करून देणं हे पण काम नाही. त्यामुळे
ऑप्शन सी हा इथे करेक्ट येणार, कारण की यांनी नॉट विचारलाय म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट असेल. ओके. 19 काय सांगतो, व्हॉट आर सम एक्झाम्पल ऑफ लँड यूज प्रपोजल मेन्शन इन द प्रोव्हाइडेड ऍक्ट. व्हॉट आर द सम एक्झाम्पल ऑफ लँड यूज प्रपोजल मेन्शन इन द ऍक्ट. सांगा. रेसिडेन्शियल, कमर्शियल अँड ॲग्रिकल्चर, रिक्रिएशनल, इंडस्ट्रियल अँड एज्युकेशनल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल, मेडिकल आणि ॲग्रिकल्चरल, कमर्शियल अँड एज्युकेशनल. सांगा. प्रॉपर सगळा प्रॉपर एकदा व्यवस्थित वाचून घ्या, ऑप्शन पण बघून घ्या. 2 मिनिट. पहिल्यांदा एकतर उत्तर देण्याआधी बघा, सिंपल आहे काही गोष्टी. रेसिडेन्शियल साठी आपण प्रपोज करतो ॲग्री आहे, कमर्शियल साठी आपण प्रपोज करतो ॲग्री आहे, ॲग्रिकल्चर साठी कुठे प्रपोज करतो? ॲग्रिकल्चर साठी प्रपोज करतो लँड यूज प्रपोजल. लँड यूज प्रपोजल म्हटलाय, लँड यूज प्रपोजल म्हटलाय. ॲग्रिकल्चर साठी आपण प्रपोजल करू शकतो का? ऑलरेडी ॲग्रिकल्चर आहे, त्याला आपण कन्वर्ट करू शकतो. बरोबर आहे, त्याला आपण खूप झालं तर कन्वर्ट करू शकतो, पण ॲग्रिकल्चर साठी प्रपोज नाही करू शकत, त्यामुळे हा पण नाही. या केसमध्ये रेसिडेन्शियल म्हणजे बघा, पहिला काय म्हटलंय, व्हॉट आर द सम एक्झाम्पल ऑफ लँड यूज प्रपोजल, लँड यूज प्रपोजल मेन्शन इन द प्रोव्हाइडेड ऍक्ट. बघा इथे मेडिकल आहे, नाही शक्य, आणि पुन्हा इथे ॲग्रिकल्चर आहे, हे पण शक्य नाही, म्हणून ऑप्शन बी ज्यामध्ये रिक्रिएशनल आहे, इंडस्ट्रियल आणि एज्युकेशनल आहे. ओके. एज्युकेशनल आहे, बी इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 20 बघा काय सांगतो. हु अप्रूव्स द डेजिग्नेशन ऑफ लँड फॉर अ पब्लिक पर्पजेस सच ॲज अ स्कूल अँड गव्हर्नमेंट बिल्डिंग ॲज आउटलाईन इन द डेव्हलपमेंट प्लॅन. कोण अप्रूव्ह देतो, अप्रुव्हल देतो, ज्या की डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मेन्शन केलेल्या ज्या काही रिझर्वेशन्स असतील किंवा पब्लिक पर्पजेससाठी जे काही रिझर्वेशन टाकलेले असतील त्याचं अप्रुव्हल कोण देतं? अप्रुव्हल कोण देतं? अप्रुव्हल कोण देतं? व्यवस्थित विचार करा. अप्रुव्हल कोण देतं? लोकल कम्युनिटी लीडर? नाही. फेडरल गव्हर्नमेंट? बिलकुल नाही. उरलं कोण? स्टेट आणि प्लॅनिंग. प्लॅनिंग ऑथॉरिटीचं काम आहे प्रिपेअर करणं, प्रिपेअर करणं. ओके, तशा पद्धतीने रिझर्वेशन तयार करणं, पण त्याचं अप्रुव्हल कोण देणार? स्टेट गव्हर्नमेंट देणार. कोण देणार? स्टेट गव्हर्नमेंट देणार. स्टेट गव्हर्नमेंट देणार. ओके.